बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। कोकणात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार राडा झाला। चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या समर्थक आमदारांमध्ये यावेळी मोठा राडा झाला। दोन्ही गटातील वाद टोकाला गेला। या ठिकाणी दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून दगडफेक झाली। दिल्लीत भाजपचं 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडणार आहे। 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला राज्यातील 710 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले। उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी व्हायला हवी, मग कळेल राज्यातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण आहे, असा आरोप रामदास कदमांनी केलाय। मुख्यमंत्री पदासाठी मी हापापलेलो नाही, विरोधात असताना विकास करता येत नाही असं म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय। तर यशवंतरावांचं न ऐकता पुलोची स्थापना केली असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला। अजित पवारांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंवर खोचक टोलेबाजी केली आहे। आपण नुसतं सेल्फी काढत फिरत नाही, संसदेत भाषण करून उत्तम संसदपटू हा पुरस्कार मिळवता येतो, मात्र मतदारसंघातील कामांचं काय, असा सवाल करत नाव न घेता अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं, आपण कुणाचाही पक्ष चोरलेला नाही, उलट सध्या फक्त भावनिक मुद्दा तयार केला जातोय, मात्र भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही आणि मतदारसंघातली कामही होत नाही, असा टोला त्यांनी लगावला। जो काकांचा झाला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली आहे। अजित पवार फक्त सत्तेसाठी जन्माला आले, त्यांनी फक्त जातीयवाद केला, त्यांनी नेमकं त्यांचं कर्तृत्व काय, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला। भाजपने तपास यंत्रणांचा गैरवापर करून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाकडून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून मोठी सरकारला चपराक बसली आहे, असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलंय। हिंगोलीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे लोकसभा संघटक डॉक्टर बी.डी. चव्हाण यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। जरांगे पाटलांनी त्यांचा लढा राजकीय करायला हवा, असं मत, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलाय। कुणबी संदर्भातील मागणी पूर्ण झाल्याचं दिसतंय, तसंच येत्या 20 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना दिलाय। मनोज जरांगेंच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्यात। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यावर सरकार कटिबद्ध आहे। दरम्यान 20 तारखेला मोठा निर्णय होईल, असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं। जरांगेंच्या तब्येतीवर परिणाम होऊ नये ही सरकारची इच्छा आहे, असंही ते म्हणाले। वैभव नाईक उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिलेदार आहेत। वैभव नाईक भाजपमध्ये प्रवेश करतील असं स्वप्न जर पालकमंत्री पाहत असतील तर त्यांचा भ्रमनिरास होईल, असा टोला लगावत नाईकांच्या भाजप प्रवेशासंदर्भातल्या चर्चांना विनायक राऊतांनी उत्तर दिलंय। शेतकऱ्यांबद्दल राऊत आणि त्यांच्या मालकाला अचानक चिंता का वाटू लागली? दरम्यान खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं, जे काँग्रेसलाही जमलं नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। इम्तियाज जलील यांनी कुठून लढावं हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे। दरम्यान एमआयएम भाजपची बी टीम म्हणून काम करते, ही त्यांची ओळख आहे, अशा शब्दात दानवेंनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली। धनगर समाजाला मोठा धक्का बसलाय। राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीला समाविष्ट करावं या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। दरम्यान धनगर समाजाच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्या। किनारपट्टी भागात यंदाच्या काजू हंगामाला सुरुवात झाली आहे, मात्र काजू बियांना अवघा 120 रुपये दर मिळत असल्यानं बागायतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर काजू बियांना किमान 200 रुपये हमी भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत। बीड जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे। अशा परिस्थितीत हाती आलेल्या कापसाला देखील भाव मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर कापूस उधळत अनोखं आंदोलन केलं।
दिल्ली, पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलनाला चांदवडमधील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय। शेतीमालाला योग्य भाव देण्याची मागणी करत चांदवड तालुक्यातले शेतकरी रस्त्यावर उतरले। रास्ता रोको करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेडमध्ये वकील संघानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। वकिलांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी संरक्षक कायद्याची मागणी वकील संघाच्या वतीनं करण्यात आली। तसंच वकिलांना शस्त्र परवाना द्यावा अशी मागणी करण्यात आली। अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या विरोधात माना जमातीनं हिंगोली जिल्ह्यातल्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।